मराठा समाजातील विवाह इच्छुक युवक युवती त्याचबरोबर शेतकरी कुटुंबातील पाल्यांना योग्य जीवनसाथी निवडण्यासाठी एक विश्वासार्ह व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं मराठा प्राईड छत्रपती शिवाजी ब्रिगेड आणि कृषी सन्मान फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं भव्य मराठा वधूवर परिचय मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे। याबाबतची माहिती निवृत्त पोलीस उपअधीक्षक तथा मुख्य संयोजक प्रभाकर रायते यांनी दिली आहे। हा मेळावा रविवारी 6 सप्टेंबरला सकाळी 10 वाजता श्रीहरी लॉन्स, नारायण बापू नगर चौक, इंदिरा गांधी पुतळा, टाकळी रोड, शिवराम नगर, जेल रोड, नाशिक रोड या ठिकाणी होणार आहे। बदलत्या सामाजिक परिस्थितीत विवाहासाठी योग्य स्थळ शोधणे ही अनेक कुटुंबांसमोरील आव्हानात्मक बाब बनली असून विशेष म्हणजे शेतकरी कुटुंबातील युवक युवतींसाठी योग्य स्थळ शोधताना अनेक अडचणी येतात। ही गरज लक्षात घेऊन विवाह इच्छुक युवक युवती त्याचबरोबर त्यांच्या पालकांना एकाच व्यासपीठावर आणून परिचयाची आणि परस्पर संवादाची संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या मेळाव्यातून केला जाणार आहे। मेळाव्यामध्ये विविध शैक्षणिक, व्यावसायिक आणि सामाजिक क्षेत्रातील विवाह इच्छुक युवक युवती सहभागी होणार असून शिक्षण, नोकरी, व्यवसाय त्याचबरोबर कुटुंबाची आणि सामाजिक पार्श्वभूमीवर माहिती जाणून घेता येणार असून पालकांनाही परस्पर संवाद साधण्याची संधी मिळणार आहे। शेतकरी कुटुंबातील पाल्यांसाठी विशेष व्यासपीठ उपलब्ध करून देऊन योग्य जोडीदार शोधण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे। मेळाव्याची नोंदणी प्रक्रिया शिस्तबद्ध आणि पारदर्शक पद्धतीनं राबवण्यात येणार आहे। समाजातील विविध घटकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। मराठा समाजातील विवाह इच्छुक युवक युवती, त्यांचे पालक त्याचबरोबर शेतकरी कुटुंबांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन आयोजकांनी केलं आहे। मेळाव्याच्या आयोजनासाठी मुख्य संयोजक प्रभाकर रायते, अशोकराव शिंदे, बाबूराव आढाव, ज्ञानदीप पाटील त्याचबरोबर चंद्रकांत पाटील यांनी पुढाकार घेतला आहे। दिनांक 6 सप्टेंबर रोजी आपण श्रीहरी लॉन्स या ठिकाणी मराठा वधूवर परिचय मेळावा मोफत विनामूल्य आयोजित केलेला आहे। सदरचा मेळावा हा मराठा प्राईड, छत्रपती शिवाजी ब्रिगेड आणि कृषी सन्मान फाउंडेशन या ठिकाणी सर्व पदाधिकारी आपल्या समोर आलेले आहेत आणि या संस्थांच्या वतीने ते स्पॉन्सरशिप केलेले आहे त्यांनी। आणि हा मेळावा आयोजित करण्याचा मागचा जो उद्देश आहे, मराठा समाजामधील सर्वात जास्त प्राधान्य आपण शेतकरी मुलांना दिलेलं आहे। आतापर्यंत एकूण 8 मेळावे झालेले आहे। 9वा मेळावा आपण आयोजित केलेला आहे। जवळजवळ 300च्या वर मुला मुलींची लग्न कार्य व्यवस्थित पार पडलेले आहेत। चांगल्या गुण्या गोविंदाने ते नांदत आहेत आणि विनामूल्य आहे। या ठिकाणी आपण कोणत्याच प्रकारचं त्यांच्याकडून पैसे वगैरे कोणतेही घेत नाही। हा जो मेळावा आहे, आपल्या सर्व पत्रकार बंधूंच्या मला विनंती करतो की त्यांच्या मार्फतीने समाजापर्यंत आम्ही जाऊ, मेळाव्यामध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा, हा आमचा उद्देश आहे। या दृष्टीने आपण आज एकत्र आलेलो आहोत। तसंच आमच्या सर्व संस्था, आम्ही सर्व पदाधिकारी हा विचार करतोय की बऱ्याच ठिकाणी जसं मेळाव्यातून यापूर्वीची चांगली फलनिष्पत्ती झाली, यापुढेही व्हावी। तसंच काही ठिकाणी बऱ्याचदा लग्न झालं आणि थोड्याच दिवसामध्ये विभक्त होतात। मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला कुठेतरी काहीतरी समाजासाठी करायचं आहे, हा आमचं पुढचं पाऊल आहे की आपण त्या दृष्टीने त्या दोघांनाही एकत्र करणं, त्यांना व्यवस्थित गायडन्स करणं आणि कशा प्रकारे ते एकत्र येतील याचाही आपण विचार करणार आहोत। सर्वात जास्त प्राधान्य आपण शेतकरी मुलांसाठी दिलेलं आहे। यापूर्वी बराचसा चांगला अनुभव असल्यामुळे जसं इथं कृषी सन्मान आहे फाउंडेशन, हे शेतकऱ्यांसाठी बरंच चांगलं काम करत आहे। आमचे सर्व पदाधिकारी ह्या मेळाव्याच्या मार्फत आपल्या सर्वांना आम्ही या ठिकाणी विनंती करतो की जास्तीत जास्त मराठा समाजापर्यंत आपण हे पोचवावं आणि ही जो मेळावा आहे हा सक्सेस करून होईल या दृष्टीने आपला सहभाग असावा ही मला नम्र विनंती करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। हा जो माननीय रायते साहेबांच्या नेतृत्वाखाली दिनांक 6 सप्टेंबरला इथे जो वधूवर परिचय मेळावा आयोजित केलेला आहे,
या आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेला मी तुमचं स्वागत करतो. आणि सरांच्या भूमिकेनुसार शेतकऱ्यांच्या मुलांना खऱ्या अर्थानं मुलीच मिळत नाही. शेतकरी म्हटलं की मुलगी नाहीच म्हणते, परंतु तिला त्याच्या मागचं माहित नाही की हा जगाचा पोशिंदा आहे, हा भूमिपुत्र आहे आणि या भूमिपुत्राच्या भरोशावर ही भूमी उभी आहे. परंतु त्याच्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे. म्हणून खास करून रायते साहेबांच्या संकल्पनेतून मराठा प्राईड, छत्रपती शिवाजी ब्रिगेड आणि कृषी सन्मानच्या माध्यमातून याचं आयोजन आपण केलेलं आहे. आणि या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मुलांना अधिकाधिक मुली मिळाव्यात. आज नाशिक जिल्हाच नाही तर महाराष्ट्रभर ही प्रचंड मोठी अशी अवस्था आहे की शेतकऱ्यांच्या मुलांना मुलीच मिळत नाही. मी जळगावमध्ये काम करताना जळगावमध्ये मुली मिळत नाही म्हणून चंद्रपूर जिल्ह्यातून सर मुली आणल्या जातात, भंडारा जिल्ह्यातून मुली आणल्या जातात, अशी अवस्था आहे. आणि याच्यामध्ये प्रचंड दलाली सुरू झालेली आहे. ते दलालीचं आम्हाला काही घेणं नाही, पण ते कुटुंब टिकलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं लग्न 3-4 महिन्यानंतर ते लग्न मोडते अशी अवस्था आहे. त्या आम्ही अनेक वेळा त्या लोकांना त्याचं समुपदेशन काय करता येईल ते करण्याचा प्रयत्न करतो. तरी या मेळाव्याच्या माध्यमातून एक एकोपा निर्माण व्हावा आणि सुसंवाद प्रत्येक कुटुंबामध्ये असावा, हा एक प्रयत्न भविष्यात करण्याचाही संकल्प आमचा आहे. दुसरं, आम्ही एक रेड स्वस्तिक सोसायटी नावाच्या संस्थेचं काम करतो. जगामध्ये रेड क्रॉस सोसायटी आहे. क्रॉस नंतर आपलं भारतीय परंपरेचं प्रतीक स्वस्तिक आहे आणि स्वस्तिकच्या माध्यमातून आपण आरोग्य सेवेचं मोफत काम गेल्या 25 वर्षापासून महाराष्ट्रभर नाही देशभर करतो आहोत. आणि प्रत्येक जो माणूस आपल्याकडे त्याचा हृदयाचा अडचण असेल, मेंदूचा असेल, मणक्याचा असेल, अपंगांना पाय असेल, या सगळ्यांना मोफत कसं मदत करता येईल हा एक प्रयत्न आपला आहे. जात पात धर्मभेद नाही, मानवता हा आपला मूळ विषय आहे. छत्रपती शिवाजी राजांचा विचार घेऊन आम्ही सगळे काम करतो आहोत. शिवाजी राजांनी स्वराज्य निर्माण करण्यासाठी मानवता जपली म्हणून सगळे एकत्र आलेले आहेत. त्याच भूमिकेतून आम्ही काम करतोय. आणि एक 6 महिन्यापूर्वी 4-4.5 महिने झाले आम्ही नाशिक सारख्या ठिकाणी सगळ्यात मोठा अपंगांचा कॅम्प घेतला. 600 अपंगांना चालवण्याचं काम रेड स्वस्तिक सोसायटीच्या माध्यमातून केलं. आणि अनेक हॉस्पिटल्स आम्हाला फ्री मदत करतात. म्हणजे आमच्याकडे आलेला कुठलाही माणूस असो, तो आम्हाला भेटला नाही तरी चालेल, त्याचा फोन जर आला की आमचा असं अडचण आहे, तर त्याला तातडीनं त्याला व्हॉट्सअपवर त्याच्या सगळे रिपोर्ट्स मागवून हॉस्पिटलला पाठवून त्याला हॉस्पिटलला जाण्याची व्यवस्थेची यंत्रणा रेड स्वस्तिक करते आहे. आणि गेल्या 25-26 वर्षात 1.5 कोटी लोकांना आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचं काम रेड स्वस्तिक सोसायटीच्या माध्यमातून झालं आहे. नाशिकच्या गेल्या 2 कुंभमेळ्यामध्ये रेड स्वस्तिकनी पूर्ण आरोग्य सेवा दिली आहे. 40 ॲम्ब्युलन्स, 10 ठिकाणी हॉस्पिटल्स, 400-500 डॉक्टर आणि औषधे, सगळं मोफत सेवा. रेड स्वस्तिक असेल, शिवाजी ब्रिगेड असेल, मराठा प्राईड असेल, कृषी सन्मान असेल, या सगळ्या संस्था समाजासाठी विनामूल्य काम करतात. हे सांगताना मला अभिमान वाटतो. धन्यवाद. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ, नाशिक रोड.